हाय हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्राची एव्हरीडे कुणमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर मस्त असं मी आता माझं ब्रेकफास्ट वगैरे हे सगळं झालेलं आहे आणि मस्त असं मी फ्रेश होते. फ्रेश झाल्यावर तुमच्याबरोबर माझा लुक शेअर करायला मला खूप आवडतं. भले साधा सिंपल, पण फ्रेश झालं ना खरंच खूप गरम कमी होतं. आणि जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल गरम होते आणि किचनमध्ये काम करत नाही तर आधी फ्रेशअप होऊन घ्या. आणि मग भले तो अवतार झाला तरी चालेल, पण त्याच्यामुळे तो थोडा कमी गरम होतं. तर एक तासाचा गॅप असतो माझ्या प्रत्येक रुटीनमध्ये. तर 1 तासानंतर मी असं मिल्क म्हणजे आपलं हे प्रोटीन पावडर मी सुरू केलं आहे, ते मी दुधामध्ये घेते. सध्या थोडंसं हेल्थकडे मी जरा लक्ष देत आहे, कारण की हेल्थ इश्यू होत आहेत. आणि हेल्थ इश्यू झाल्यामुळे मग आपल्याला बोलतात ना, म्हणजे घराचे जी काही रिस्पॉन्सिबिलिटी ती उचलायला खूप प्रॉब्लेम होतो. हे मी फेस करून झालेलं आहे. म्हणून मी आता स्वतःची काळजी घेते, जेणेकरून मला माझ्या मुलांची, माझ्या फॅमिलीची काळजी घेता येईल. आणि जे काही मी स्वतः हेल्थशी रिलेटेड ज्या गोष्टी खाते व इंटेक करते त्याच गोष्टी मी मुलांना आणि माझ्या फॅमिलीला सगळ्यांना देते. तर चला, तर इथे मस्त माझं मिल्क प्रोटीन मी घेतलं आहे. इथे मी मुद्दाम शूट केलं की बघा कसा अभ्यास करतो माझा मुलगा. तर आज संडे आहे आणि आज चिकन बनवायचं आहे. तर हे चिकनवाल्याकडे आमच्या इकडे लकीचा जो मसाला भेटतो तो मला खूप आवडतो. खरं जेवण खूप छान टेस्टी बनतं त्याने. रस्सा भाजी जी आहे, कालवण म्हणतो आपण त्याला. तर मी हे आज 5-6 पॅकेट एक्स्ट्रा मागून ठेवले आहे. नाही तर मी सुहाणाचाच भरते, पण आजकाल सुहाणाचे मसाला भेटणं खूप मुश्किल झालेलं आहे. जेव्हा तेव्हा सुहाणाचा मसाला केला की तो मिळतच नाही. तर मी चला लकीचा पण छान आहे, त्याने पण माझं कालवण, माझं जर रस्सा भाजी असते चिकनची ती खूप छान होते. तर आमच्याकडे जे चिकनचं सेंटर आहे खूप मोठं आहे असं, तर तिथून मी चिकन घेते. तर त्याच्याकडेच हे सुहाणाचं हे लकीचं चिकन मसाला मिळतं. आणि हे असे मी छान डब्बे केलेले आहे, त्याला स्टिकरसुद्धा लावलेले आहे. आणि सगळे मसाले मला व्हेरायटीमध्ये आवडतात, जसं सांबार मसाला, चिकन मसाला, पावभाजी मसाला. तर बरेच मसाले आहेत, तर तुम्ही नक्की बघा. आणि जो प्रॉब्लेम आधी उद्भवला होता की माझी मान दुखायची, तर माझा तो प्रॉब्लेम पुन्हा सुरू झाला आहे. म्हणजे मेंदूचा जो अर्धा भाग आणि मान आणि खांदापासून पाटाचा थोडासा भाग हा असा पेन करतो. म्हणजे अक्षरशः मला ना, मी सांगू नाही शकत माझं पेन काय आहे. त्याच्यामुळे मी शेकते. आणि काल मुलाने मला 2 पेनकिलर आणून दिली होती मानेशी रिलेटेड. त्या खाल्ल्यामुळे मला जरा आता ॲटलिस्ट मी सगळं काही करू शकते. आणि मी थोडं मध्ये मध्ये शेकते. तर ही माझ्याकडे बॅग आहे शेकायची, त्याने मी ती शेकते. तर तुम्हाला ह्याचं एक जोक झाला, मी जोक सांगते की मी ना सकाळी अशीच मान धरून सकाळी नुकतीच माझी आंघोळ झाली होती. तोंडावर थोडीशी सूज होती लेफ्ट साईडला, आणि सुजन आहे म्हणजे मला अजून पण थोडीफार. तर मी तशीच डस्टबिन ठेवायला बाहेर गेली, कचऱ्यावाली आली होती म्हणून. तर आमचे ते बाजूवाले आहेत, ते मला बोलले, त्यांना वाटलं की मला नवऱ्याने मारलंच. आणि म्हणून माझा चेहरा सुजला. मी नाही, माझी मान धरले खूप. असा तो प्रकार. म्हणजे बघा ना, लोकांना काय म्हणजे हे डोक्यात विचार येऊ शकतात की बाई हिचं असं नाही, आजारीने सुजू नाही शकत का, एक साईडचा भाग सुजला होता थोडासा, गाल वगैरे. तर हा झाला जोकचा पार्ट. तर मी सध्या अंडी पण चालू केली आहे. मुलं तर खातात आवडीने, म्हणजे फ्राय केलेली अंडी खूप खातात मुलं माझी. मोठा मुलगा जास्त खातो, छोट्याला तर नाही आवडत, पण तो खातो. मम्माने सांगितले हेल्थनुसार खायचं म्हणून खातो बिचारा. तर आता इथे संध्याकाळी मस्त आम्ही चाललो आहे मम्मीकडे. आणि विहान चालला आहे पुन्हा एक दुसरा त्याच्या फ्रेंडचा वाढदिवस आहे 2nd फ्लोअरला, तो तिकडे चालला. आणि आम्ही त्याला तिकडे सोडून आलो आणि इथे चाललो होतं आम्ही मम्मीकडे. बघा असे रोड संध्याकाळी खूप भारी वाटतं. हे माझ्या मम्मीचं छानसं घर आहे, छोटंसं फ्लॅट आहे, 2 BHK ॲक्च्युली. हॉल आता कसं सध्या छोटे असतात, पण ते तिने किती छान सजवलं ना, हे तुम्हाला मी दाखवते. तर हे सगळं तिच्या हाताने सजवते. तिला सजवणं खूप आवडतं. घर क्लीन ठेवणं, नीटनेटकं ठेवणं. आणि स्त्रियांच्या अंगात हे गुण पाहिजेच, मला तरी असं वाटतं. तर तिला म्हणाले काय बनवते का, तर मस्त खिचडी बनवायचा प्लॅन चालू होता तिचा. आणि ॲक्च्युली मला तिच्यासाठी चिकनचा रस्सा घेऊन यायचा होता, आणि डब्बा भरला पण, आणि तो तिथेच राहिला, आणि मी विसरली चिकन रस्सा घेऊन जायला. मग त्याच्यानंतर काय घरी आलो, आणि मग माझं काही रुटीन आहे, म्हणजे चिकनचं तर कालवण होतं, त्याच्यामुळे मला काही जास्त काही स्वयंपाक बनवायचा नव्हता. मग फक्त भात घातला मी गरम, कारण की चिकनच्या रस्स्यावर गरम भात पण खूप सुंदर लागतो. तर हे आहे माझं दिवसभराचं छोटे मोठे रुटीन्स. तर मी तुमच्यावर शेअर केले आहे. तर नक्की तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला छान व्हिडिओज बनवायला आवडेल. आता हे फायनली रात्री झोपायच्या आधी मी माझं राशनची, म्हणजे आपली किराणा मालाची मी लिस्ट बनवत आहे. म्हणजे आज संध्याकाळी त्याला सेंड केली की तो उद्या सकाळी आम्हाला काय करेल, किराणा माल पाठवेल. कारण की सगळं संपलं आहे, तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. हाय हॅलो नमस्कार.
नमस्कार, कसे आहेत सगळे? आय होप सगळे छान असतील, मजेत असतील आणि बाप्पा कृपेने सगळेच छान असू दे, सगळेच आनंदात राहू दे. तर आज मी एक प्रोडक्ट मागवला आहे. आता ह्याचा व्हिडिओ बनवण्याच्या मागे काय प्रमोशन व्हिडिओ वगैरे नाही, एवढं अजून मी ग्रो नाही झालेली आहे की मी प्रमोशन व्हिडिओ बनवेल. तर व्हिडिओज बघून बोलतो ना, शेवटी भाग पडला की मी हे प्रोडक्ट मागवावं म्हणून. आणि मला असं वाटलं की चला क्लिनिंगसाठी असेल तर मग मी फर्स्ट प्रायोरिटी देते अशा प्रोडक्टला. पण स्वस्त पण होतं आणि म्हणून मी हे मागवलं आहे. तर हे असं सी आता उलटं दिसते. हे अर्बन वाईपचं हे क्लीनर, किचन क्लीनर, अर्बन वाईपचं किचन क्लीनर मी मागवलं आहे. आणि ते खूप सेफ आहे असं असल्यामुळेच मी ते मागवलं ॲक्च्युली. की आपण जर मी बोलली मला असं विचारायला गॅस वगैरेला स्प्रे केलं तर मग त्याचे केमिकल्समुळे आपल्या जेवणामध्ये काही अफेक्ट नको व्हायला म्हणून तर मी मागवले फायनली ते प्रोडक्ट. आणि स्वस्त आहे आणि मला वाटतं बऱ्यापैकी भरपूर मोठी बॉटल आहे. आणि फक्त वापरण्याचं आता मला बोलतो ना उद्घाटन करायचं आहे. तर मला अजून हे माहीत नाही की आता मी काय साफ करू. कारण की सगळं क्लीन झालेलं आहे, फॅन क्लीन झाले, किचन क्लीन आहे, सगळं क्लीन आहे, काय साफ करू. तरी मी आता ते कुठे ना कुठे ते वापरून बघेल आणि खरंच किती रिझल्ट येतो आहे हे तर कळेल. कारण की बरेच बऱ्यापैकी व्हिडिओज आलेले आहेत ह्याच्यावरती अर्बन वाईपवरती. तर त्याचाच मला ह्याच्याने मी ते प्रोडक्ट घेण्यासाठी मी हे झाले म्हणजे एनकरेज झाली की नाही खरंच मागवायला पाहिजे. बरेच यूट्यूबर ह्याच्यावर व्हिडिओज बनवतात आणि खरंच ते दिसतं, ते पूर्ण वापरून दाखवतात आपल्याला. तर मी ना आपण पण ते करून बघूया. आता मी हे वापरलं, खरं मला कळेल की काय रिव्ह्यू द्यायचा. सो प्लीज असं मिसअंडरस्टँडिंग करू नका की हे मला प्रमोशनचं व्हिडिओ वगैरे आलेले आहे. एवढी ग्रो अजून झालेली नाही आहे, आताची माझं बेसिक सुरुवात आहे. आय होप टचवूड की आयुष्यात होऊ शकतं असं. तर बघूया किती होतं आहे किती नाही. तर चला, तर हे वापरेल तेव्हा मी नक्की तुमच्यावर तो व्हिडिओ शेअर करेल. आणि ह्या व्हिडिओसाठी नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून वॉच टाईम वाढवा. यार माझे वॉच टाईम नाही वाढत आहे. सबस्क्रायबर तर मला माहिती आहे वाढतील बट वॉच टाईम व्ह्यूज वाढायला पाहिजे. वॉच टाईम वाढवपर्यंत तर तुमच्या सपोर्टमुळे त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आहे. आणि आय होप मला असं तरी माहितीच आहे की माझे जेवढे म्हणजे माझ्या रिलेशनमधले जेवढे लोक ते मला सपोर्ट करत आहेत. कारण माझ्या सबस्क्रायबरवरून व्ह्यूजवरून मला ते दिसते आहे. भले लोक लाँग व्हिडिओ बघायला कंटाळा करतात, पण वेळ भेटला तर बघा हो. चला तर बाय, इथेच व्हिडिओ थांबवते. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळे हॅपी राहा. सो स्टे सून.